नमस्कार, मी सद्दाम सिंग मुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने घेतलेला 4 सदस्यीय प्रभाग रचना करण्याचा निर्णय पक्षीय पातळीवर सोयीचा असला तरी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराच्या दृष्टीने मात्र तो तोंडाला फेस आणणारा तसेच सर्वसामान्य उमेदवाराची निवडणुकीपूर्वीच दांडी उडवणारा असल्याची सार्वत्रिक भावना व्यक्त होत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ज्यांचे शहरात काम आहे त्यांचे नाव आहे आणि ज्यांच्याकडे पैसा आहे असे सशक्त उमेदवार निवडून येणार आहेत. इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक 1 प्रभाग 4 सदस्य अशा प्रभाग रचनेच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे अगोदरच अनेक वर्ष निवडणुकीची प्रतीक्षा करून निराश झालेल्या शेकडो इच्छुक उमेदवारांचे 4 सदस्यीय प्रभाग रचनेमुळे धाबे दणले आहेत. 1 प्रभाग 1 सदस्य अशा निवडणूक पद्धतीमुळे सर्वपक्षीय उमेदवारासह सर्वसामान्य उमेदवारांना देखील निवडणूक लढवणे सर्वार्थाने सोयीचे होते. उमेदवारांना 5,500 ते 6,500 मतदारांसमोर निवडणूक काळात पोहोचणे सहज शक्य होते. आर्थिकदृष्ट्याही परवडणारे होते. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराचा मतदाराशी संपर्क असायचा. आता 4 सदस्यीय प्रभागामुळे हे सर्व अशक्य होणार आहे. अंतिम प्रभाग रचना व आरक्षण जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना मतदारासमोर जावे लागणार आहे. त्यामुळे कमीत कमी वेळेत प्रभागातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचे सर्वच उमेदवारासमोर मोठे आव्हान असेल. विशेष म्हणजे काही ठराविक जण सोडले तर बहुसंख्य इच्छुक उमेदवार पलीकडील प्रभागात पोहोचलेले नाहीत. 4 प्रभागात पोहोचणे तर दूरच आहे. त्यामुळे 4 सदस्यांच्या 1 प्रभागात साधारणपणे 17 ते 20,000 मतदारापर्यंत पोहोचताना उमेदवारांच्या खिशाला तर कात्री लागणारच आहे, शिवाय तोंडालाही फेस येणार आहे. निवडणूक कोणालाच सोपी नाही. राजकीय पक्षाच्या दृष्टीने हा निर्णय चांगला आहे. त्यांना युती आघाडी करून उमेदवारांचे पॅनल करावे लागणार आहे. ज्या राजकीय पक्षाकडे एखाद्या प्रभागात 2 किंवा 3 उमेदवार चांगल्या ताकदीचे असतील तर 4थ्या उमेदवाराला ते निवडून आणू शकतात. पण एकच उमेदवार ताकदीचा आहे आणि बाकीचे 3 कुमकुवत असतील तर ताकदवान उमेदवाराचा देखील पराभव होणार आहे. त्यामुळे निवडणूक कोणाला सोपी राहिलेली नाही. आमच्या प्रतिनिधीसह पाहत राहा.